रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वारकरी संप्रदाय सर्वसामान्य संप्रदायांपैकी नाही. हा विशाल असा हा वारकरी संप्रदाय. संप्रदायाची 5 तत्व असतात. किमान 5 तत्वांनी युक्त तरी संप्रदाय असला पाहिजे असा हा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाची 5 तत्व कोणती? तर पहिलं तत्व म्हणजे या संप्रदायाला देव आहे. आणि हा देव म्हणजे सर्वसामान्य नाही. अनेक संप्रदाय आहेत पण संप्रदायांना देव नाही. त्यांचं तत्व असं असतं की मीच देव, पडा माझ्या पाया. असे अनेक संप्रदाय आहेत पण वारकरी संप्रदायाला देव आहे. आणि हा देव सर्वसामान्य नसून, हा जीवाचा देव नसून हा देवाचा देव आहे. बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव असा हा देव आहे. आणि या देवाला सर्वसामान्यांची दाटी नाही, तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. असे या देवाला सर्वसामान्यांची दाटी नसून साक्षात देवाची दाटी. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत असा हा देव आहे. म्हणून वारकरी संप्रदाय देव आहे. वारकरी संप्रदायाचं दुसरं तत्व म्हणजे वारकरी संप्रदायाला संत आहे. आणि हे सर्वसामान्य संतांसारखे नाही. अनेक संत झाले, कोणी दिवे पेटवले, कोणी अनेक प्रकारचे चमत्कार केले, पण ग्रंथ निर्माण करण्याचं आणि जीवाला सद्मार्गाला नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या वारकरी संप्रदायातील संतांनी. म्हणून ऐसे संत जन, ऐसे हरिदास आणि ऐसा नाम घोष सांगा कोठे असे संत आहे. आणि तिसरं तत्व जर असेल तर या वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणजे सर्वसामान्यांनी लिहिलेली कादंबरी नाही. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ असे की ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी फक्त एक जरी ओवी वाचली तरी जीवाचा कल्याण होऊ शकतो. एक तरी ओवी अनुभवावी अशी ज्ञानोबा यांची ओवी. गीता भागवत करीती श्रवण, फक्त श्रवण केल्याच्या नंतर अखंड चिंतन विठोबाचे असे या वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत. हो, गाथेसारखा ग्रंथ आहे. तुकोबरायांनी गाथा लिहिली. 5वा वेद मानला जातो असा तुकोबरायांचा गाथा आहे. ज्याचा माथा ठिकाणावर यावा असं जर वाटत असेल तर तुकोबरायांचा गाथा वाचला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ आहे. आणि चौथं तत्व जर काय असेल तर या वारकरी संप्रदायाचं तीर्थ आहे. अनेक संप्रदाय आहेत पण त्यांना तीर्थ नाही. पण वारकरी संप्रदायाचं तीर्थ आहे. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमा तीर, ऐसा नाम घोष सांगा कोठे. चंद्रभागे मातेसारखं तीर्थ आहे, भागीरथी सारखं तीर्थ आहे, नर्मदा मैयासारखं तीर्थ आहे. असे अनेक तीर्थ आहेत. म्हणून या सर्व तीर्थांनी युक्त हा वारकरी संप्रदाय. 5वं तत्व जर काय असेल तर या वारकरी संप्रदायाची उपासना आहे. कोणती उपासना? तर या वारकरी संप्रदायाची उपासना आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तेव्हा तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाया चुकू नको. अशा या 5 तत्वांनी युक्त हा वारकरी संप्रदाय. म्हणून या संप्रदायाला प्रमुख प्राधान्य आहे. रामकृष्ण.